सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला। जरांगेंचं आंदोलन संपलं पण त्याचं कवित्व अजूनही सुरूच आहे। कुणाला वाटतंय जरांगेंनी समाजाला हवं ते मिळवलं आहे, तर काही आरक्षण अभ्यासकांना जरांगेंचा पदर रीताच आहे असं वाटतंय। त्या अभ्यासकांवर जरांगे पाटील अक्षरशः कदरलेत। तिकडे काही ओबीसी नेते नाराज आहेत, तर काही ओबीसी नेते समाधानी आहेत। असा सगळा संभ्रमाचा खेळ सुरू असतानाच फडणवीसांनी हा सरसकट जीआर नाही असं वक्तव्य केलं आणि संभ्रमात भर पडली। काय आहे गोंधळात गोंधळ पाहूया। मराठे ओबीसीत आले, 100% आले। कोणाचं काढून कोणाला देणार नाही, दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही। मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी झालं, हवा तसा जीआर मिळाला म्हणून मनोज जरांगे आनंदी आहेत। हा जीआर काढून मराठ्यांना ओबीसीत घेतलं जातंय, आणलंय असं मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे। याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का? मराठे ओबीसीत आले, 100% आले। आणि मागचं पुढचं कसं असतं? मराठे नियमात हे हैदराबाद गॅजेटियर मध्ये आहेत, त्याच्यामुळे मराठवाड्यातला मराठा थोड्या दिवसात तुम्हाला पुरा आरक्षणात गेलेला दिसणार। कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही। कारण माझ्या समाजाला माहिती आहे, हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जीआर बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात। हे फक्त टीव्हीवर असतात, फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढं रोज असते ते, बाकी काही नाही। मला बोलायचे नव्हते। काही ओबीसी नेते जीआरवर नाराज आहेत, तर काही नेते जीआर बाबत समाधानी दिसले। भुजबळांच्या नाराजीमुळे तर जीआर 100% पक्का असल्याची खात्री जरांगेंनी आपल्या समाजाला दिली। की बघा, आमचं प्रमुख मागणी जी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। मागच्या दाराने जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। मूळ खरं आहे की त्या जीआर मध्ये जे दाखवलं आहे ते 5 मागण्या मान्य केलेल्या आहेत। आता त्याचा आज घाईनं मी बोलणार नाही, परंतु ही संपूर्ण प्रक्रिया ही ओबीसीच्याच वाट्यातून देण्याची प्रक्रिया आहे। त्यामुळं माझी भूमिका मी मांडलेली आहे की ओबीसीला देत असताना त्याची मर्यादा, ठीक आहे, आता तुम्ही घेतलाच असाल तो दुर्दैवी निर्णय, तर ती कॅप हटवा ना, ज्यांची संख्या जेवढी आहे तेवढा त्यांना द्या। हा संभ्रम कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांची समजूत काढताना हा सरसकट जीआर नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानं संभ्रम आणखीनच वाढला। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जीआर नाही, हा पुराव्याचाच जीआर आहे। जरांगेंच्या आंदोलनानं काहीही साध्य झालं नाही अशी टीका काही मराठा आंदोलक आणि अभ्यासकांकडून गेले 2 दिवस सुरू आहे। फडणवीसांच्या वक्तव्यानं त्यांना बळ मिळालं। शिंदे समिती काम करते आणि शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक विचार करू। आणि शिंदे समितीच्या अहवालाची काल मी प्रत घेतली, त्याच्यामध्ये कुणबी नोंदी 48,000 आहे। जर 8 जिल्ह्यामध्ये 48,000 नोंदी असतील आणि आम्हाला आतापर्यंत 2,20,000 सर्टिफिकेट मिळाले असतील, तर आमची लोकसंख्या किती आहे? हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यामधले किती मराठा याच्यात जातील हा विचार सरकार करणार आहे। सरकारने दिलेलं नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या वर कुठलंही पद नाही राज्यामध्ये जे सांगू शकतं, तर आमचं मागणं सरकारकडे, त्यांनी आज स्पष्टता दिलेली आहे। मनोज जरांगे मात्र अशा अभ्यासकांमुळे त्रस्त दिसले। अभ्यासक घटकात चांगलं, घटकात वाईट मत देतात असा वैताग त्यांनी व्यक्त केला। बाकीच्यांचा विचार नाही करत, त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत। संपले नामक्यान तमक्यान तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं त्यांनी, जर का ह्या 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि 17 साऊंड नाही लागलं ना, धुराळात पुढच्या निवडणुकीत यांचं म्हणजे थोडक्यात अजून आंदोलन संपले का वाद संपणार नाही। थोडक्यात म्हणजे काय? थोडक्यात फाडक्यात नाही, पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून ओबीसी आरक्षणात घालणार। बघा घालतो का नाही?
आपल्याला हवं ते मिळालं असा दावा सध्या सगळेच जण करत आहेत आणि सर्वांना तसं वाटणं हेच सरकारचं यश आहे. पण GR वरून सुरू असलेला संभ्रम पाहता नेमकं कुणाला काय मिळालं हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. 6 दिवसानंतर ओबीसींचं साखळी